अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच विविध महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांवरील गेल्या 10 वर्षांमध्ये सामाजिक न्याय विभागाचा 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असणारा अखर्चित निधी तात्काळ खर्च करणे आणि विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की अनुसूचित उपाय योजनेअंतर्गत शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, कृषी व पणन, सहकार, वस्त्रोद्योग, ग्रामीण विकास, शालेय शिक्षण व विविध महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांवरील जाणीवपूर्वक खर्च न केलेला गेल्या 10 वर्षांमधील अखर्चित असणारा 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी शासनाने तात्काळ खर्च करावा व खालील मागण्या मंजूर कराव्यात। तसेच यावेळी वैभव वाघमारे, माननीय अध्यक्ष BSP, लालासो तांबेट, माननीय पंचायत समिती सदस्य शिराळा, नंदकुमार नांगरे, राज्य उपाध्यक्ष सुधीर बाबर, माननीय सरपंच सोनवडे, सामाजिक कार्यकर्ते रणधीर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष तडाके, सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शंकर साठे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। दिनांक 21/12/2023 रोजी इस्लामपूर येथील उपविभागीय कार्यालयावरती अनुसूचित जाती जमातीचा 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी राज्य शासनाने गेल्या 10 वर्षांमध्ये अखर्चित ठेवलेला आहे। तो निधी शासनाने तात्काळ खर्च करण्यात यावा व अनुसूचित जाती उपयोजना असलेल्या निधीचा वापर अधिक सक्षमपणे व कार्यक्षमपणे करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या धर्तीवरती महाराष्ट्र अधिनियमन कायदा स्थापन करण्यात यावा व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं स्वतंत्र कार्यालय स्थापन व्हावं। त्यानंतर NMMS परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38,400 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते, वर्षाला 9,600 रुपये। त्याच धर्तीवरती अनुसूचित जातीच्या आणि OBCच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी। त्या अशा व इतर अशा अनेक विषयावरती आपण इस्लामपूरच्या प्रांत कार्यालयावरती जनाक्रोश मोर्चाचे नियोजन करत आहोत। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही गावागावामध्ये बैठका घेऊन 10,000पेक्षा जास्त मागासवर्गीय समाजातील लोकांशी भेटीगाठी करून पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही इस्लामपूरच्या प्रांत कार्यालयावरती मोर्चाचे नियोजन केलेलं आहे। त्या दिवशी आम्ही 5,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे विविध योजनांचे अर्ज इस्लामपूरच्या प्रांत कार्यालयामध्ये जमा करणार आहोत। तर त्यासाठी जास्तीत जास्त जिल्ह्यातील, राज्यातील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांनी, सहकार्यांनी, तरुणांनी पाठिंबा द्यावा किंवा तिथे उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे। समाजातील सूतगिरण्या व औद्योगिक सहकारी संस्थांवरती हजारो कोटी रुपये मागासवर्गीय समाजातील जातीचे दाखल्यांचा वापर करून इथल्या राज्यकर्त्या लोकांनी महाराष्ट्रातील हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। तर त्या भ्रष्टाचाराची राज्य शासनाने ED आणि CBI मार्फत चौकशी करावी व त्या संस्थांमध्ये 70% जास्त कर्मचारी मागासवर्गीय प्रवर्गातील घ्यावेत, जेणेकरून मागासवर्गीय समाजातील सुशिक्षित बेरोजगारी कमी करण्यासाठी त्याची मदत होईल। आणि त्या संस्थांमध्ये जो आर्थिक जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी करून त्यांच्यावरती त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल व्हावे।